हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. अति 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 महत्त्वाचा असा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. खूप लोक स्ट्रगल करत आहेत शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहण्यासाठी. सिंपल गोष्टी काम करतात. मी नेहमी तुम्हाला शिकवते आणि मी शिकवत राहणार. तर बघा, हा जो कन्सेप्ट आहे हा लोकांना खूप डिफिकल्ट वाटतो, पण तसा तो डिफिकल्ट नाही आहे. कारण की तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवरती याला शोधत बसता. याला मोठ्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं, शोधलं, तर तुम्हाला इंट्राडे आणि स्विंगसाठी हा अति महत्त्वाचा ठरेल. आणि तुम्हाला अगदी तिथून मोमेंटम स्टॉक मिळतील. म्हणजे तुम्ही जर फाइंड केला तर तो स्टॉक जो आहे अगदी मोमेंटनी वरती जातो किंवा खाली येतो. तर हा जो कन्सेप्ट आहे याचं नाव आहे लिक्विडिटी स्वीप. आता हा छोट्या टाइम फ्रेमवरती बघायचा नाही आहे, 5 मिनिट 15 मिनिट 1 आवरवरती नाही बघायचा आहे. हा तुम्हाला बघायचा आहे डेली आणि वीकलीवरती. ठीक आहे, वीकलीवरती तरी तुम्हाला तेवढा नाही, पण डेलीवरती जर काय हा मिळाला तर बेस्ट हा सेटअप राहू शकतो. खूप छान तुम्हाला तिथून चांगली रॅली मिळते. जवळपास 10 ते 15% स्टॉक तिथून पळतो. ठीक आहे, त्याच्यापेक्षाही जास्त पळतो, पण तुम्हाला 7-8 दिवसामध्ये 10 ते 15% ची रॅली तुम्हाला कॅप्चर करता येईल या स्ट्रॅटेजीनुसार. खूप सिंपल आहे, डिफिकल्ट काहीही नाही आहे. चला, मी पहिले तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, त्याच्यानंतर काही एक्झाम्पल आहेत माझ्याकडे, ते मी तुम्हाला दाखवते. चला स्क्रीनवरती. ओके. तर आता बघा, मी तुम्हाला याचा कन्सेप्ट सांगते. पहिले ड्रॉइंग थ्रू मी सांगते की समजा समजा आपण पहिले होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स बघूयात. इथे बघू शकता, हा काय आहे, एक रेजिस्टन्स, आणि हा काय झाला आपला सपोर्ट. होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्हाला एखाद्या स्टॉकमध्ये जर मिळाला तर तुम्हाला जर प्राइस जी आहे अशा प्रकारे मूव्ह करताना दिसती आहे. ठीक आहे, वरती गेला, खाली आला, वरती गेला, परत खाली आला, वरती गेला, परत खाली आला. आता आपण ह्याला रेजिस्टन्स म्हणतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. सेम लेवलवरून वरती जातं, याला पण सपोर्ट म्हणतो, हेही आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला कधी कधी असं दिसणार की स्टॉकनी इथे खाली क्लोज केलं. ठीक आहे, आता इथे खाली क्लोज केलं. डेलीची कॅन्डल जर या लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे, एकच कॅन्डल, ठीक आहे, डेलीची कॅन्डल, तर नेक्स्ट डे तिचा लो जर ब्रेक झाला तर परत खाली येऊ शकतो आणि आपण डाऊन साईडसाठीचा हा सुंदर सेटअप आहे. ठीक आहे, पण आपण दुसरा इथे सेटअप शिकत आहोत. तर बघा, जर खाली क्लोज केलं आणि तुम्हाला जर आता बघा इथे वेगवेगळ्या गोष्टी फॉर्म होऊ शकतात, वेगवेगळ्या गोष्टी फॉर्म होतात, त्याच तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कधी कधी तुम्हाला मिळणार की ही एकच कॅन्डल जी आहे, सिंगल कॅन्डल इथे क्लोज झालेली आहे, खाली क्लोज झालेली आहे, म्हणजे कोणता कलर असणार आहे, याचा कलर असणार आहे रेड. ठीक आहे, खाली क्लोज झाली आहे म्हणजे कलर काय आहे, रेड असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की नेक्स्ट डे स्टॉक इथूनच तुम्हाला अशा प्रकारे वरती क्लोज करताना दिसणार. बघा, सपोर्ट ब्रेक केलेला आहे, पण नेक्स्ट डे सपोर्टच्या वरती क्लोज केलेला आहे, म्हणजे इथे काय बनलेला आहे, इथे बनलेला आहे लिक्विडिटी स्वीपचा सेटअप. ह्याने काय केलेलं आहे, लिक्विडिटी घेतलेली आहे आणि वरती जाण्यासाठी रेडी आहे. केव्हा वरती जाण्यासाठी रेडी आहे, जेव्हा सपोर्टच्या वरती क्लोज करेल तेव्हा. ठीक आहे, कोणता सेटअप बनवला याने, लिक्विडिटी स्वीपचा इथे सेटअप बनवलेला आहे. ठीक आहे, आता हा एक सिनॅरिओ राहू शकतो, हा एक सिनॅरिओ राहू शकतो. असं तुम्हाला दिसलं, सपोर्टच्या वरती कॅन्डलने क्लोज केलं, प्राइस वरती निघती आहे, मी इथे एंट्री घेऊ शकतो स्विंगसाठी, आणि इंट्राडे सुद्धा मी करू शकतो या कॅन्डलच्या हायच्या वरती प्राइस निघत असेल तर. हा झाला एक सिनॅरिओ. दुसरा सिनॅरिओ मी सांगते आहे तुम्हाला की कधी कधी तुम्हाला, आपण सध्या होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स घेऊया, इझी होईल समजायला. ठीक आहे, हे ट्रेंड लाईन मध्ये पण तुम्ही यूज करू शकता, मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे. आता इथे बघा, इथे तुम्हाला बघायला मिळणार की प्राइस सेम. ठीक आहे, सपोर्ट रेजिस्टन्सवर इथे काय करते आहे, सपोर्ट घेते आहे. आणि आता इथे जर तुम्हाला दिसलं की खाली आला, 2-3 दिवस खाली आला आणि परत वरती निघतो आहे, 2-3 दिवस लावले आणि या लेवलच्या वरती क्लोज करायला, आणि तुम्हाला इथे जर ग्रीन कॅन्डल मिळाली,
इथे जर तुम्हाला सपोर्टच्या वरती ग्रीन कॅन्डल मिळाली तर काय करायचं आहे, इथे आपण छान एंट्री घेऊ शकतो. हा स्टॉक इथून लिक्विडिटी घेऊन शार्प वरती निघताना तुम्हाला दिसणार. ठीक आहे, शार्प अपसाइड निघणार. इथून चांगली रिकव्हरी येते, स्पीडनी येते, मोमेंट पकडू शकतो स्टॉक इथून, कारण की लिक्विडिटी घेतलेली आहे. इथे यांनी कोणता शेप बनवलेला आहे, व्ही. इथे यांनी काय केलं, सिंगल कॅन्डल खाली आली, दुसरीच कॅन्डल दुसऱ्या दिवशी वरती येऊन क्लोज झाली. तर हा पण एक लिक्विडिटीचा सेटअप झाला. दुसऱ्या सेटअपमध्ये काय येणार, 2-3 दिवस खाली येणार, 2-3 दिवस वरती जाणार. आता हा व्ही खूप मोठा नसावा, छोटासा व्ही बनवलाय. येस, सपोर्टच्या वरती निघतोय तेव्हा मी इथे प्लान करू शकतो. ठीक आहे, हा झाला दुसरा. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक दाखवते की समटाइम्स तुम्हाला असं दिसणार की सपोर्टच्या खाली आला स्टॉक, वरती गेला, परत खाली आला आणि परत वरती गेला. म्हणजे तुम्हाला इथे जर डब्ल्यू मिळाला, जर तुम्हाला सपोर्टच्या खाली छोटासा, मोठा नाही, छोटासा डब्ल्यू मिळाला आणि प्राइस परत या लेवलच्या वरती क्लोज करती आहे, म्हणजे हा काय आहे, सपोर्टच्या वरती क्लोज करती आहे, तर येस, हा वरती निघण्यासाठी रेडी आहे. मी इथे छान एक एंट्री प्लान करू शकतो. ठीक आहे, बघा, लिक्विडिटी स्वीप, सिंगल एक कॅन्डल झाली, एक व्ही शेप रिकव्हरी झाली आणि एक झाला डब्ल्यू बनवेल, तुम्हाला सपोर्टच्या खाली डब्ल्यू बनवेल आणि नंतर वरती क्लोज करून निघत असेल तर आपण तिथे छान स्विंगची पोझिशन घेऊ शकतो. इनफॅक्ट आपण इथे इंट्राडे सुद्धा प्लॅन करू शकतो. त्याच्यानंतर अजून आता व्ही आणि डब्ल्यू तुम्हाला भरपूर वेळा मिळणार. व्ही आणि डब्ल्यू तुम्हाला भरपूर वेळा मिळणार. कधी कधी तुम्हाला सपोर्टच्या खाली अशा प्रकारे स्ट्रक्चर मिळणार, अशा प्रकारे स्ट्रक्चर मिळणार. आता हा 7-8 दिवसाचा राहू शकतो. 7-8 दिवस जास्त खाली येणार नाही, छोटासा तुम्हाला यू जर मिळेल. ठीक आहे, इथे फक्त एकाच दिवसामध्ये वरती गेला. बाकीचे जे सेटअप होते व्ही, डब्ल्यू आणि यू, ह्याच्यामध्ये 5-6 दिवसाच्या कॅन्डल्स राहू शकतात. ठीक आहे, 5-6 दिवस 2-3 दिवस खाली आला, परत वरती 2-4 दिवस यांनी लावले. या इथे जो डिस्टन्स आहे याच्या अकॉर्डिंग हा डिस्टन्स कमी असायला पाहिजे. छोटा यू बनवला, परत या स्ट्रॉंग सपोर्टच्या वरती क्लोज करत असेल, जास्त चान्सेस आहेत की हा इथून मोमेंटम पकडू शकतो. मी इथे स्विंग प्लान करू शकते. तर हा झाला सिंपल सरळ लिक्विडिटी स्वीपचा सेटअप. आम्ही परवा दिवशी एक स्टॉक बुक केला होता. प्युअर लिक्विडिटी स्वीपचा सेटअपवरती आम्ही याला प्लॅन केलं होतं आणि काल पण त्याचे रिझल्ट पण होते. थोडा खाली आला, तिथे पण बाय केला. आज पण आम्ही त्याच्यामध्ये 12,000 रुपीज बुक केलेले आहेत. तुम्हाला मी तो स्टॉक दाखवते कशा प्रकारे लिक्विडिटी घेतलेली आहे आणि आपण लिक्विडिटी स्वीपचे काही मी एक्झाम्पल काढून ठेवलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, लक्षात आलं की अशी पण तुम्हाला मिळणार लिक्विडिटी स्वीप. तुम्हाला व्ही, डब्ल्यू आणि यू अशा प्रकारे जर फॉर्म झालेला असेल, सपोर्टच्या खाली परत सपोर्टच्या वरती क्लोज करत असेल, तर माझा सेटअप रेडी आहे. ठीक आहे, तर चला आपण बघूयात एक्झाम्पल्स बघूयात. हे बघा, आता हा जो स्टॉक आहे ह्याच्यामध्ये बघा, इथे काय आहे, सपोर्ट काय आहे, इथे काय आहे, ऑलरेडी एक सपोर्ट आहे, इथे काय आहे, ऑलरेडी एक सपोर्ट आहे. मी काय केलं, ट्रेंड लाईन. ओके, अजून मी तुम्हाला सांगायची विसरली की हे ट्रेंड लाईन मध्ये सुद्धा होतं की समजा ट्रेंड लाईन आहे, स्टॉक जो आहे अशा प्रकारे मूव्ह करतोय. ऑलरेडी 2-3 वेळांनी सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी आणि परत इथे आला, खाली क्लोज केला, ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज केला. इथे सेम सेटअप बनेल, 1 कॅन्डल डाऊन साइड आणि दुसरीच कॅन्डल अपसाइड क्लोज करेल, तर मी इथे प्लॅन करू शकते. ट्रेंड लाईन असेल तरी सुद्धा सेम तुम्हाला जर इथे व्ही मिळाला तरी सुद्धा मी प्लॅन करू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला परत सपोर्टच्या खाली डब्ल्यू मिळाला तरी सपोर्टच्या वरती क्लोज करेल, तर मी प्लॅन करू शकतो. किंवा तुम्हाला यू जर मिळाला
सपोर्टच्या खाली, तरी सुद्धा मी याला प्लॅन करू शकतो. कन्सेप्ट सेम आहे, ट्रेंड लाईन असो वा होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स. इथे BHL मध्ये बघा काय बनलेलं आहे, सपोर्टच्या खाली काय ह्यानी बनवलेला आहे, ह्यानी बनवलेला आहे V. एक दिवस खाली आला, 2 दिवसामध्ये ह्यानी वरती निघाला आणि तिसऱ्या दिवशी आणि क्लोज केलं आणि इथून काय पकडू शकतो, स्टॉक मोमेंटम. आम्ही इथे एंट्री घेतली स्विंगची, सुंदर इथे स्विंग आम्ही बुक करून घेतला. या दिवशी आम्ही न्यूज होती याच्यामध्ये, तोही कॅप्चर केला. आज गॅपअप होता, बुक करून घेतला. ठीक आहे, बुक करून घेतलेला आहे. तर हा झाला एक सुंदर एक्झाम्पल. दुसरा अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, हा जो स्टॉक आहे याच्यामध्ये इथे एक वेळा सपोर्ट घेतलेला आहे, इथे परत एकदा सपोर्ट घेतलाय, होरिझॉन्टल हा सपोर्ट आहे. इथे यांनी काय केलेलं आहे, इथे यांनी काय केलेलं आहे, सपोर्टच्या खाली कॅन्डलनी क्लोज केलेली आहे आणि परत दुसऱ्या दिवशी वरती निघाला आणि तिसऱ्या दिवशी परत खाली आला, चौथ्या दिवशी परत वरती निघाला. कोणता पॅटर्न ह्याने इथे बनवलेला आहे, सपोर्टच्या खाली ह्याने बनवलेला आहे क्लिअर डब्ल्यू बनवला. जस्ट काय केलं, लेवल मार्क केली आपण आणि याच्यावरती निघाला. आम्ही इथे स्विंग प्लॅन केला. हा जो स्टॉक आहे तुम्ही बघू शकता, इथे याने एंट्री दिली आणि 1-2 दिवसामध्ये ह्याने जो टार्गेट होता त्याच्याही वरती क्लोज केलाय, सॉरी त्याच्याही वरती हा गेलेला होता आणि सुंदरच बघा, तुम्हाला मी आता 5 मिनिटावरती दाखवते. ह्याला म्हणतात मोमेंटम. इथे यांनी एंट्री दिली, हे बघा ही येलो लाईन आम्ही क्लासमध्ये, लाईव्ह क्लासमध्ये आम्ही केलेला होता हा स्टॉक. इथे एंट्री दिली, स्टॉप लॉस तुम्ही बघू शकता किती हा छोटा स्टॉप लॉस आहे. एंट्री, स्टॉप लॉस, स्टॉकनी टाइम स्पेंड केलं आणि काय ह्या कॅन्डल्स बनवलेल्या आहे, ह्याला म्हणतात मोमेंटम. काय होतं, लिक्विडिटी स्वीपचा सेटअप बनलेला होता. ठीक आहे, लिक्विडिटी स्वीपचा सेटअप बनलेला होता. परत आपण स्टॉक बघूयात. अजून एक स्टॉक दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता, हा जो स्टॉक आहे याचं नाव तर तुम्हाला लक्षातच आलं असेल, चार्ट बघून. हा मी केलेला नव्हता, मिस झाली रॅली. एवढी मोठी कॅन्डल आल्यावर आम्ही इथे कॉन्फिडन्स आला नाही बाय करायचा, पण इथूनही सुंदरच हा गेलेला आहे. बघा याच्यामध्ये इथे काय होता, सपोर्ट होता एक सुंदर, इथे अजून एक सपोर्ट होता, इथे याने टाइम स्पेंड केला, हे आपण सोडलं तरी चालेल. आणि इथे पण लिक्विडिटीज घेतलेली आहे तशी, पण वरती रेजिस्टन्स जवळ असल्यामुळे त्यांनी तेवढी रॅली केली नाही. पण याने इथे हा जो सपोर्ट होता, हा जो झोन होता, हा जो झोन होता तुम्ही बघू शकता, याने इथे काय केलेलं आहे, इथे याने काय केलेलं आहे, खाली कॅन्डलनी क्लोज केलं. बघा कसा लिक्विडिटी घेऊन गेलेला आहे हा, तुम्ही बघू शकता, खाली क्लोज केलं. नेक्स्ट डे या सपोर्टच्या वरती परत क्लोज केलं आणि इमिजिएट रेजिस्टन्स होता. ठीक आहे, तर आपण कधी पण इमिजिएट रेजिस्टन्स असेल तर त्याच्यावरती क्लोज केल्यावरच आपण, तर इथे काय होतं, एक इमिजिएट रेजिस्टन्स होता, तर इथे तर एंट्री बनत नाही. जेव्हा याचा ब्रेकआउट करत होता तेव्हा हा अगदी घ्यायला पाहिजे होता आणि हा आमच्या नजरेखालून गेला आणि काय गेला आहे, याला म्हणतात लिक्विडिटी स्वीप. याला काय म्हणतात, लिक्विडिटी स्वीप. बघू शकता, हा इथून जो गेलेला आहे, हा गेलेला आहे 44%. किती दिवसामध्ये, 1 2 3 4 5 6 7 दिवसामध्ये 44% गेलेला आहे. लिक्विडिटी स्वीप करून हा गेलेला आहे, इथे बघू शकता. छान ना. येस, आता हे झाले अपसाइड साठी आपल्याला कसे बघायचे असतात. सेम अशाच प्रकारे आपल्याला जर जर मी इथे एक्सप्लेन करते, जर आपल्याला सेम प्राइस ऍक्शन जर आपल्याला रेजिस्टन्सच्या वरती सेम सिंगल कॅन्डल क्लोज मिळेल, दुसरी कॅन्डल डायरेक्ट खाली येणार आणि या रेजिस्टन्सच्या खाली जर क्लोज करत असेल तर प्राइस डायरेक्ट इथून खाली येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तर हा पण काय झाला, लिक्विडिटी स्वीपचा सेटअप. आता इथे सिंगल कॅन्डल मी बोललेली आहे, इथे इथे तुम्हाला समटाइम्स बघा व्हाईस वर्सा सेम, तुम्हाला परत इथे वरती जाऊन खाली आला स्टॉक, म्हणजे तुम्हाला जर रेजिस्टन्सच्या वरती
पॅटर्न दिसला किंवा डबल टॉप दिसला, प्राइस खाली येऊन क्लोज करते आहे सपोर्टच्या खाली, काय चान्सेस आहेत? शार्प डाऊनसाइड फॉल येण्याचे चान्सेस आहेत. कोणता सेटअप बनलाय? लिक्विडिटी स्वीपचा सेटअप बनलेला आहे. सेम बघू शकता तुम्ही इथे, सेम जर तुम्हाला इथे कधी कधी तुम्ही एक्सपिरियन्स पण केला असेल ही गोष्ट, पण तुम्हाला डेली वरती कोणीही शिकवत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला जर दिसलं की रेजिस्टन्सच्या वरती स्टॉक निघाला, 2-3 दिवस रॅली केली आणि परत 2-3 दिवस खाली आला, सपोर्टच्या खाली क्लोज करत असेल, तर हा जो सेटअप बनलेला आहे हा माझ्यासाठी खूप सुंदर सेटअप बनलेला आहे डाऊन साइड एंट्री घेण्यासाठी. ठीक आहे, तर VW आणि वरती यू जरी बनलेला असेल तरी सुद्धा रेजिस्टन्सच्या खाली जर क्लोज करत असेल तर चान्सेस आर व्हेरी हाय की हा स्टॉक खाली येण्यासाठी रेडी आहे. ठीक आहे, इझी आहे. डेली वरती जास्त तुम्हाला मिळणार, विकली वरती मिळणार तरीही चालेल. ठीक आहे, विकली वरती तेवढा मिळणार नाही, पण डेली वरती. आता डाऊन साइड साठीचे मी काही एक्झाम्पल तुम्हाला दाखवते. ओके, 1 मिनिट. आपण इथे आणखी एक अपसाइडचा तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवते, सिंगल कॅन्डलचा. हे बघा, इथे काय होतं, इथे काय होतं, सपोर्ट होता. इथे काय होतं, एक सपोर्ट होता. इथे सुद्धा सुंदर सपोर्ट होता. इथे आणि काय केला, सपोर्ट ब्रेक केला, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट याच्यावरती निघतोय. आता माझ्याकडे ऑलरेडी मी काढलेला असेल आदल्या दिवशीच, तर या लेवलच्या वरती निघतोय म्हणजे दाट शक्यता आहे की हा मोमेंटम पकडू शकतो. हा तुम्ही बघू शकता, जर मी इथून जरी घेतला असता याला, तर एवढी मोठी ही कॅन्डल, नेक्स्ट डे गॅप अप आणि डायरेक्ट रेजिस्टन्स टच, 9.9%, 10% विदिन 2 days दिलेले आहेत. काय सेटअप बनलाय? लिक्विडिटी स्वीपचा. ठीक आहे, चला तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा एक स्टॉक आहे, याच्यामध्ये खूप छान असं पॅटर्न बनलेलं होतं आणि याने इथे काय केलं, ब्रेकआउट केला. तुम्हाला काय सांगितलं, 2-3 दिवस वरती जाईल, 2-3 दिवस खाली येईल. कोणता हा? आणि इव्हन याने काय बनवलेलं आहे, वरती गेला, दुसऱ्या दिवशी खाली आला, परत वरती गेला, परत खाली आला आणि ह्या रेजिस्टन्सच्या खाली क्लोज केलं. काय इंडिकेशन आहे? खाली. आणि बघा काय हा आलेला आहे, सुंदरच आलेला आहे. काय बनवलेला आहे यानी? एम बनवलेला आहे. खूप मोठा नाही पाहिजे मला, छोटासा एम पाहिजे आहे. सुंदरच इथे तुम्ही बघू शकता, एम बनवून खाली आला, रिटेस्ट केला आणि सुंदरच याच्यामध्ये फॉल आलेला आहे. इवन सपोर्ट सुद्धा ब्रेक करून हा खाली आलेला आहे. किती पर्सेंट खाली आलेला आहे हा इथून? हा आलेला आहे 10.7%, ऑलमोस्ट 11% हा आलेला आहे आपला लिक्विडिटी घेऊन. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक स्टॉक दाखवते. हा बघा, याच्यामध्ये सुद्धा सेमच सेटअप बनलेला आहे. इथे याने काय बनवलेलं आहे, ह्यानी बनवलेला आहे शार्प वी, खूप मोठा नसावा. ठीक आहे, ब्रेकआउटच्या दिवशी आम्ही याच्यामध्ये इंट्राडे पण केला होता. यांनी प्रॉपर ब्रेकआउट केला, नेक्स्ट डे खाली आला, 3 दिवस लावले आणि खाली येण्यासाठी. इथे क्लोज केला यानी, कोणता सेटअप बनवला, वरती व्ही, रेजिस्टन्सच्या वरती व्ही बनवला, खाली क्लोज केलं, रिटेस्ट केलं आणि फॉल तुम्ही बघू शकता. सपोर्ट पण ब्रेक करून खाली आलेला आहे. म्हणजे जर लिक्विडिटी स्वीप झालेला असेल तर स्टॉक इथे सपोर्ट पण घेत नाही, एवढे स्ट्रॉंग सेलर घेऊन तो शार्प खाली येऊ शकतो. ठीक आहे, शार्प खाली येऊ शकतो. आता हे कधी कधी तुम्हाला प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा, जर तुम्ही इथे घेतलेला आहे, इथे तुमचा चांगला प्रॉफिट चालू आहे, तुम्हाला वाटत आहे हा आणखीच वरती जाईल, पण अशा प्रकारे हा खाली आला तर सतर्क आपण होऊन जायचं की सपोर्टच्या खाली लिक्विडिटी घेऊन आलाय, म्हणजे माझी बाईंग जर इथे आहे तर मी छोट्या मोठ्या प्रॉफिटमध्येच निघणार, मी लॉस घेणार नाही, कारण की याच्यामध्ये क्षमता आहे की हा सपोर्ट ब्रेक करून सुद्धा खाली येऊ शकतो. इझी येस, अपसाइड आणि डाऊनसाइड दोन्ही साइड जर बनलेला असेल, ट्रेंड लाईन किंवा होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स वरती जर बनलेला असेल, तर शार्प फॉल किंवा शार्प अपसाइड मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, चला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून द्या.
चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबरसोबत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे आहे, माझी जर शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा, नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवल्या जाईल. चला भेटूया नेक्स्ट टाइम.